महाकुंभची सुरुवात झालेली आहे. त्रिवेणी संगमामध्ये शाही स्नान काल पार पडलेलं आहे. पण या शाही स्नानासाठी आपल्या डोळ्यामध्ये सामावून घेण्याकरिता हे सर्वजण इटलीतून इथे आलेले आहेत. यांची मदत जी केली आहे ती उपेंद्र राय यांनी केलेली आहे. पण हे सर्व लोक जे आहेत, हे सर्व भाविक जे आहेत, अध्यात्माची अनुभूती करण्याकरता इथे आलेला आहे. तो अनुभव आपल्या मनात साचावा, आपल्या मनात राहावा, त्यासाठी आलेला आहे. माझ्यासोबत माही बाबा आहेत, ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही सर्व इटालियन इथे आलेले आहेत, की इटलीचे नागरिक इथे आलेले आहेत. माही बाबा, हे कोण आहे, कसे तुमच्यासोबत आले आणि कशा पद्धतीने तुम्ही त्यांना इथे प्रयागराजला घेऊन आलात? मी मागील 3 वर्षापासून इटलीला आपलं योगा आयुर्वेदाचं काम करतो आणि हे सगळे माझे फॉलोअर्स आहे. तर त्यांना मी आपल्या भारताबद्दल आपलं भारतीय दर्शन, आपला भारतीय परिवार, भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कृतीची एकता हे सगळं दाखवण्यासाठी इथे घेऊन आलेलं आहे. आणि संगम नगरीमध्ये हे सगळं जो एक मेळ जो आहे, हा करोडोचा लोकसंख्यांचा जो संगम इथे आलेला आहे. तर माझ्या कोटीच्या घरात जनता भाविक आलेला आहे. तर यांनाही मनात कुठेतरी होतं कुंभबद्दल एक उत्कृष्टता होती खूप चांगली. तर त्यांच्यासाठी मी यांना प्रत्यक्षात दाखवण्यासाठी सगळं कुंभ मध्ये घेऊन आलेलं आहे. क्या बात आहे. मला बाबा, हे जे सगळे आहेत तरुण तरुणी, हे तुमच्याशी कसे जोडले, तुमचं कार्य कसं सुरू झालं? माझं कार्य मागील 28-30 वर्षापासून तिथे सुरू आहे. आणि तिथे पण कसं आहे, आपल्याला जीवनात आनंद आणि सुख पाहिजे. सुखामागे जे लागतात आणि मग जेव्हा स्ट्रेस तयार होतो, तर हा स्ट्रेस योगा, मेडिटेशन याच्यामुळे खूप काही कमी होऊ शकतो. आणि पॉझिटिव्ह थिंग्स. तर त्याच्यामुळे त्यांना गरज होती, तर ते एक एक शोधत आले. तर आज असं आहे, जगामध्ये सगळ्याच ठिकाणी माझे फॉलोअर्स आहे. हे काय करतात हे तरुण तरुणी? कोणी नोकरी आहे, कोणी वकील आहे, कोणी बिझनेसमॅन आहे, सगळ्यांना आहे. पण त्यांना कुठेतरी एक पीस पाहिजे आयुष्यात. आणि हा पीस कुठे भेटेल? तर माझं तिथे एक आश्रम आहे, माही कृष्ण लीला म्हणून. आणि मला तिथे सगळे माही बाबा, माही गुरुजी या नावाने ओळखतात. तर त्यांना माझ्या इकडे आल्यावर जी अनुभूती भेटते, त्यांचं पूर्ण जीवन बदलून गेलेलं आहे. तर मी जितकं करू शकतो केलं त्यांच्यासाठी. आणि त्यांनाही जेव्हा आनंद होतो की आम्हाला खूप काही भेटलेलं आहे बाबाकडून. जेव्हा तुम्ही यांच्याशी बोलता की आता काल शाही स्नान झालेलं आहे, शाही स्नानांमध्ये लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेतले, यांचे काय अनुभव होते? म्हणजे यांना अनबिलिव्हेबल होतं की हे विश्वासही करू शकत नव्हते. कारण की आम्ही काल नागाबाबांसोबत होतो आणि नागाबाबांसोबत पूर्ण मॉर्निंगमध्ये संगममध्ये जाणं, त्या करोडोच्या संख्येमध्ये, आणि पूर्ण युरोपियन्स पूर्ण त्यामध्ये नागाबाबांचं आम्ही दीक्षा ग्रहण कशी होते, नागा काय करतात, नागांचे प्रकार किती असतात काय, तर हे पाहून अनबिलिव्हेबल, म्हणजे यांना अंगावर काटे येत होते. कारण की आम्ही सुद्धा नागाबाबांशी चर्चा करत होते, अतिशय आक्रमक असायचे. पण बोलताना त्यांना जर त्या पद्धतीने बोललं तर ते मृदू स्वरात अतिशय चांगलं समजून सांगायचे. तर तसा अनुभव आला असेल? बिलकुल. आम्ही रात्रभर तिथे भजन केलं आणि सगळे नागाबाबा आमच्याजवळ येऊन मला माही गुरुजीला, म्हणजे प्रत्यक्ष नागाबाबा मला नमस्कार करत होते की भारताची जी संस्कृती आणि यांना जे मी भजन शिकवलेलं आहे प्रत्येक याच्यात, तर ते अनबिलिव्हेबल होतं. तर त्यांना, म्हणजे आम्ही रात्रभर नागाबाबांसोबत भजन करत होतो. आम्ही यांना, मुलींना 40-50 भजन शिकवलेलं आहे. जसं आपण सुकरता दुकरता घेऊया. सुख करता दुःख हरता वर्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर होती सिंदुराची, कांती जलके माल मुक्ता फाडाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान कामान पूर्ती. जय देव जय देव, रत्न परचवदरा तुझ गौरी सबरा, चंदनाची युक्ती कुमकुम केशरा, हिरे जदित मुकुट शोभत बरा, ऋण चुनती नुपुरे चरणी खागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव, लंबोदर पीतांबर फणिवर वंदना, सरल सोनद वक्रतुंड त्रिनयना, दासरामाचा वत पाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर बंधना. ओ जय देव जय देव जय मंगल मूर्ती, ओ श्री मंगल मूर्ती,
दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव गणपती बाप्पा मोरया. मला अनुभव आला असेल की मराठीमध्ये हिंदीमध्ये आमचं सुरू राहते आणि माझं फक्त स्पिरिच्युअल मध्ये नाही. आणि यांना आनंद कुठे भेटेल, कुठल्या गोष्टीमध्ये आनंद भेटू शकते, तर एक स्पिरिच्युअल मध्ये पण करतो. आणि जसं आता मला वेळ असेल तर यांना मी लावणी पण शिकवलेली आहे, जे अनबिलिव्हेबल आहे. क्या बात आहे. हा तुम्हाला मराठी लावणी ऐकायची असेल तर थोडस तुम्ही ऐका ती लावणी. वाजले की बारा. वाजले की बारा. आराम से आराम. बस ओके. हा. चैत्र पुन्हा वेजिरात आज आली आभारात. दाड दाड काल जात माझा माईना. कधी कावा खुद कसा जीव झाला येरा पिसतचा नाही. बाऱ्या वास तोल राहीना. राखाली की मार्जी तुमच्या ज्वारीना मी आले. कीर्तीच्या या रंगेराया चिंबा ओले मी झाले. राया सोडात तारी काल गेलं नाही बारी. तुला तुझं सर्व तारी साधना. मला जाऊ द्या ना गाडी आता वाजले की बारा. मला जाऊ द्या ना गाडी आता वाजले की बारा. मला जाऊ द्या ना गाडी. मला जाऊ द्या ना गाडी वाजले की बारा. एकेच्या पैशात माझा माझं फिरता असं काही करता. काळजी हिला भेटला बी येता बाजारी. ए सहाची बी गाडी गेली नावाची बी गेली. आता बाराची गाडी निघाली. हिला जाऊ द्या ना गाडी आता वाजले की बारा. मला जाऊ द्या ना गाडी आता वाजले की बारा. मला जाऊ द्या ना गाडी. हे बाबा अप्रतिम आहे, अद्भुत आहे. कारण की इटलीमध्ये हे लावणी आम्ही ऐकतो तेही मराठी स्वरामध्ये. मराठीमध्ये. तर आता तुम्ही म्हणजे विचार करू शकता की माझं जीवन तिथे आहे. ते आपली संस्कृती मराठी हिंदी आम्ही आनंद घेतो. तर यांना या गोष्टीमध्ये खूप आनंद भेटतो. तर आम्ही प्रत्येक शुक्रवारी आम्ही तिथे हे सगळे प्रोग्राम्स करतो. तर खूप खूप भक्त येतात. सगळ्यांच्या जीवनात खूप बदल झालेला आहे. आध्यात्मिक आणि आनंद या दोन्ही गोष्टीची जी आहे याला किंमत नाही आहे. आणि त्याच्यामुळे मला जितकंच हे होतंय तर मी यांना सगळ्या गोष्टी शिकवत राहतो. भूपेंद्र जी जब मराठी ऊपर राय जी जब ये मराठी में चल रहा था तो आप भी खुश हो रहे थे. आपके चेहरे में भी वो भाव आ रहे थे. भावना आती है ना, अंदर से उमंग आती है. बहुत कुछ है माली मराठी हमको नहीं समझ में आती है, लेकिन अंदर से जो निकल के आता है ये क्यों आए हैं. ये 20 इटालियन जब देख रहे हैं संगम के तट पे करोड़ लोगों को डुबकी लगाते तो मनोभाव से ऊर्जा मिलती है ना. तो वो ऊर्जा हमको मिल रही थी और मैं देखा उससे ज्यादा आप प्रसन्न हो गए. राय साहब नहीं राय साहब क्या होता है जब अपनी भाषा सुनते हैं और वो अपनी मदर टंग जिसे बोलते हैं मदर टंग, तो वो जब सुनते हैं तो मन में भाव आ जाता भाव आ है. जाता है. वैसी भाव आप किसी भारतीय भाषा. मराठी संस्कृतीमध्ये आपल्या घरी संध्याकाळी आपण दिवा लावायची पद्धत आहे. शुभम करोती कल्याणम. ओके. त्याचा काय अर्थ असतो, का बरं केला जाते, तर तुम्हाला ती शुभम करोती. आप नाव सांग मला पहिले, अपना नाम बताइए. माझं नाव काय. माझं नाम जुलिया है. नमस्ते. नमस्कार. शुभम करोती. शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोऽस्तुते. दिव्या दिव्या रे दीपत्कार कानी कुंडल मोतीहार. दिव्याला पाहून नमस्कार तिळाचे तेल कपसाची वात. दिवा देवे देवा पाशी मुजेड पडे विष्णू पाशी. माझा नमस्कार सर्व देव देवतां पाशी. ये ग लक्ष्मी बैस ग पाजे माझा घर तुला साधे. घरातली इडा पिडा बाहेर जाऊ दे. बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. जय श्रीराम. मराठी. आणि मला कसं आहे की मला या गोष्टीचा इतका आनंद होतो की माझे जे फॉलोअर्स आहेत ते मनापासून शिकतात. त्यांनी आपली संस्कृती किती आपण शिकू शकतो, तर ह्या सगळ्या गोष्टीचा प्रचार केल्यामुळे त्यांनाही आनंद होतो. आणि मला असं वाटतं की मी कुठेतरी सफल झालेला आहे माझ्या जीवनात. देण लागतं आपल्या समाजाचं ते पूर्ण करत आहे. तर आम्ही अशा प्रकारे तिथे पूर्ण युरोपमध्ये प्रचार आणि प्रसार करतो. तुमच्या कामाला सलाम आहे आमचा. हे सगळे युरोपमधून आलेले, इटली या देशातून आलेले हे सगळे भाविक आहेत
आणि त्यांनी ज्या पद्धतीनं एकीकडे सुखहर्ता असो, दुसरीकडे आपलं लावणी असो, त्यांच्या मनामनातून त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होती आणि तोच अनुभव त्यांना अध्यात्माचा महाकुंभमध्ये प्रयागराजमध्ये येतोय. आणि हे सगळे लोक आता सलग शाही स्नानाला राहणार आहे, बाबांची भेटी घेणार आहे, बाबांसोबत चर्चा करणार आहे, बाबांचं मन जाणून घेणार आहे, आपलं स्वतःचं मन उघडं करणार आहे. महाकुंभमधून व्हिडिओ जर्नलिस्ट मुनमुनसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.